राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेले छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यामध्ये असणार आहेत। विजय घाडगे आज सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार अशी माहिती मिळते आहे। तर मारहाण ज्यांनी केली त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची अजित पवार यांच्याकडे ते मागणी करणार आहेत। लातूरमधील मारहाणीनंतर विजय घाडगे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा होते दोघांमध्ये हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या लोकांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची अजित पवार यांच्याकडे विजय घाडगे हे मागणी करतील अशी ही माहिती मिळते आहे। सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ते भेट घेणार आहेत। सध्या विजय घाडगे यांच्यावर उपचार सुरू आहेत, पुण्यामध्ये सध्या ते आहेत आणि याच भेटीमध्ये नेमकं काय घडतं, काय चर्चा केली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। सुनील तटकरेंना निवेदन द्यायला गेल्याच्या नंतर अजित पवारच्या काही लोकांनी अतिशय दुर्दैवी पद्धतीनं मला मारहाण केली। मला त्याच प्रश्नाचं उत्तर अजितदादाकडून पाहिजे। पोलिसांनी तर मला तिथं किरकोळ कारवाई केली, त्या लोकांवर आणि लगेच सोडून दिलं। न्याय लातूरच्या पोलीस प्रशासनाकडून मिळाला नाही। मला नेमकं अजितदादांना विचारायचं की अजितदादा आमचं चुकलं काय? आम्ही निवेदन दिलं, कृषी मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली, म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांनी काही विचारायचंच नाही। तुमचे मंत्री सभागृहात पत्ते खेळणार, तुमचे मंत्री शेतकऱ्यांबाबतीत चुकीचे वक्तव्य करणार, आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांनी बोलायचं नाही आणि बोललं तर तुमचे लोक असं जीव जाईतोवर आम्हाला मारणार। मला अजितदादाकडून उत्तर पाहिजे।